अमरावती जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई आहे। 13 गावात 17 टँकरना पाणी पुरवठा होतोय। मेघाटामध्ये तलावा शेजारी झरे खोदून काढावे लागतात। जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही पाणी टंचाई कायम आहे। जिल्हा प्रशासन पाणी टंचाई रोखण्याकरता या ठिकाणी अपयशी ठरल्याची चर्चा है। हमारे यहाँ 2 दिन के और पानी आता तो वो भी कभी 9 बजे देता, कभी 10 बजे, आधा घंटा दे देता और बंद हो जाता। अब जो टाइम पे हमको पानी की आवश्यकता है वही टाइम पे हमको पानी नहीं दे रहा। बहुत पूरा आदिवासी एरिया है, बहुत मुसीबत है पानी से। अभी 3-3 दिवस आड नळ सोडत आहेत आणि त्यातही अर्धा तास सोडतात। त्याच्यामुळे पूर्ण पुरवठा होत नाही पाण्याचा। वेळही नाही आहे त्यांचा की असं म्हणजे एकच वेळेला सोडतील, सकाळी किंवा केव्हा संध्याकाळचा रात्रीचा येते, दुपारी येते, म्हणजे असं त्यांनी टाइमिंग नाही ठरवलेला आहे। आणि आमच्या इथं खूप टंचाई होत आहे सर पाण्याची, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येत आहे। चैत्र महिन्यामध्ये आदिवासी लोकांची यात्रा असते आणि यात्रा एवढी मोठी असते की याला सोर्स पाण्याचं फक्त शक्कर तलाव असते। आणि ह्या वर्षी इथं कोणाकडून पाणी सोडलं गेलं हे माहित नाही। त्यामुळे इथं जे यात्री आणि पर्यटक येणार होते ते पण आता बंद झाले। जवळपास पूर्ण जे कोरडा पडल्यानंतर शक्कर तलाव तर आता जवळपास 1 महिन्यापासून जे यात्रा सुरू होती ते आता बंद झाली पाणी नसल्यामुळे। एवढे पैसे लावले तरी पण आता शक्कर तलाव कोरडा आहे। जवळपास 10-15 वर्षापासून याचं काम सतत सुरू असते। खोलीकरण त्याच्यानंतर पझर वगैरे थांबवण्यासाठी बरेचसे काम केलेले आहेत, पण आतापर्यंत काही रिझल्ट भेटले नाही आणि याचा काहीतरी गव्हर्नमेंटला विचार केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।